सारंगचं मेसेज. सासूबाई काय झालं? बघितलं का? बघ 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 कशी कशी दिसते. काय अवतार केलाय. आणि खाली लिहिलंय तुम्ही दोघीने मिस केलंय. गंमत मिस केली तुला. कमाल आहे बाबा यांची. दामू, ए दामू, आलो आजी. ये रे बाबा, पिशवी घे. सासूबाई तुम्ही पुढे वा, मी यांना कळवते आपण पोहोचलो. होय होय, आलेच फोन. या लवकर चला. हे सगळं ज्या पद्धतीने तू हँडल करतोस ना, तुझे तूच करू जाणे बाबू. भाऊ एक क्षण आत्ता कोणाचा आला? अरे वैजयंती. सगळं ठीक आहे म्हणून. हा बोल ग. आम्ही पोहोचलो दोघी घरी. अच्छा. अहो ऐका ना, आता तुम्ही जे कपडे घातलेत ना तिथे छान दिसताय तुम्ही त्या. या सारंगने सगळे फोटो पाठवले, तर त्याला सांगितलं होतं मी कोणाला देऊ नको म्हणून. पण मला ना थोडी काळजी वाटते. कसे राहणार तिथे तुम्ही, कसे काय ऍडजस्ट करणार आहात? होईल का सगळं मॅनेज होईल. सगळे दिवस काय आयुष्यात सारखे नसतात. कधीतरी कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडून पण जगायचं असतं. आणि मी मजा म्हणजे एन्जॉय करतोय. फक्त एकाच गोष्टीची सतत उणीव जाणवते. कुठली? तुझी. तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे. बऱ्याच काळानंतर तुझ्यापासून लांब असा राहतोय मी. इस अहो खूप वर्षांपूर्वी कुठे, काही महिन्यांपूर्वी घडलं होतं ना. आपण बोलत नव्हतो एकमेकांशी. मी गेस्ट रूम मध्ये राहायला गेले होते, आठवलं का? हो, पण ते फक्त एकाच घरात बाजूबाजूच्या खोलीमध्ये. डोळ्यांसमोर दिसत होतीस तू. चोरून चोरून सारखं बघत होतो मी तुला. अवघड आहे. तुझ्याशिवाय करमत नाही ग. हे बरं आहे तुमचं. रेणुकालाही म्हणायचं तुझ्याशिवाय करमत नाही, मुक्ताला पण तेच सांगायचं तुझ्याशिवाय करमत नाही. आता तेच वाक्य मलाही का, तुझ्याशिवाय करमत नाही. हो, तुम्ही तिघी जणी ना माझ्या आयुष्याचा एक फार मोठा हिस्सा आहात. व्यापून गेले तुमच्यामुळे माझं आयुष्य. तुमच्या तिघींच्या व्यतिरिक्त आयुष्य विचार पण करू शकत नाही. बर चल, उशीर झाला आता. लवकर या घरी. खूप वाट बघते मी तुमची. मुक्ताला घ्या आणि लवकरात लवकर घरी या. हो म्हणजे काय, तिला घेतल्याशिवाय मी येणारच नाही. काळजीच करू नकोस तू. गुड नाईट. वहिनी, आमचे हे आणि दादा कुठे? हे आणि भाऊजी मुक्ताच्या घरीच राहिले. काय? हो, ते असं म्हणाले की मुक्ता आल्याशिवाय आम्ही दोघंही परत येणार नाही. अहो पण काय? अहो पण वहिनी, आमचे हे पण ना त्यांना कॉलच लावले. अरे काय झालं? माझा फोन वाजतोय. माधवीचा फोन. चला तुम्ही बोलत बस, आम्ही जातो. नाही नाही दादा, थांब थांब. तू थांबल्याने काही फरक पडत नाही. आणि आमचं बोलणं काय असं तुमच्यासारखं फार प्रेमाचं वगैरे अजिबात नसणार आहे. मग तर इथे अजिबातच थांबायला नको. बोलतो. हॅलो. मला, युवराजला, गायत्रीला सोडून तुम्ही खुशाल एकटेच गेलात. हा? अहो त्या रावदादांच्या बरोबर त्यांचा मुलगा आहे. हा, रेणुकाचं लग्न झाले, ती तर काय सासरी गेलीये. अहो पण तुमची मुलं बाळ इथेच आहेत ना. अगं माधवी, तुम्ही थोडा तरी आमचा विचार करणार आहात की नाही, की आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलंय आणि खुशाल जाऊन बसलात तुम्ही तिथे. अगं वाऱ्यावर काय वाऱ्यावर? घरात बाकीची पण माणसं आहेत ना. हा, तू ना एकदा जरा त्या बाकीच्या माणसांनाही आपलीच माणसं आहेत असं समजून वाघ. म्हणजे मग तुला असं एकटं एकटं वाटणार नाही. आणि वहिनी सुद्धा आपल्या नवऱ्याशिवाय मुलांशिवाय तिथे राहतातच आहेत ना. त्यांना बरोबर जमत ते. तुलाच कसं जमत नाही ग ते? तुझं नेमकं अडतंय कुठं? अहो पण अगं, आणि आम्ही काय मजा करायला आलोय की इथं? मी दादा आम्ही इथं. जाऊ दे ना, तुला का सांगतोय मी हे सगळं? हे सगळं ना तुझ्या त्या याच्या
काय बुद्धीच्या आणि समजण्याच्या पलीकडचं आहे. जाऊ दे. हो ना, मी काय निर्बुद्धच आहे ना. सगळी अक्कल देवानी तुम्हालाच देऊन ठेवली आहे. हे बघ, जेव्हा तुझं डोकं शांत असेल, मूड चांगला असेल आणि तुला जर माझ्याशी ह्याने काय काय शब्द येतो, प्रेमाने, हा बघ हे असं होतं. तुझ्याशी नुसतं बोलताना सुद्धा प्रेम हा शब्दच विसरून गेलो मी तुझ्यामुळं. जेव्हा तुला माझ्याशी प्रेमानं बोलायची इच्छा होईल ना, तेव्हाच बोल. हा, चल ठेवतो मी. अहो, त्या मुक्तासाठी माझ्या तोंडावर फोन कट करताय. तुम्हाला बघतेच आता आल्यावर. वाव, मसाज चाललाय. बरं वाटत रे बाबा. गजा, तुझ्या हातामध्ये जोर आहे रे. हा, ताकद आहे. दादा मी तुमच्यावर चालू का? काय चालू काम म्हणजे? हा म्हणजे तुमच्या अंगावर वाघावानी चालून येऊ का, अच्छा, असं त्याला विचारायचं असेल. नाही नाही नाही, तसं नाही. अंग तुडवून देऊ का असं त्याला म्हणायचं होतं. हा, मी पण असं कधी काम करून दमून आलो ना की मग माझ्या पाठीवर पाय देऊन तो असं अंग तुडवून देतो. अरे पाय अंग तुडवून देऊ का असं म्हणायचं, उगाच काही बोलायचं मूर्खासारखं. आत्माराम, बोलू दे रे त्याला, बोलू दे. उगाच त्याला ओरडू नका कोणी. निरागस आहे बिचारा. हा निरागसपणा जपला पाहिजे रे. ना आपण सगळे शहाणे होऊन काय मिळवलं? शहाणपणा आला, सगळा साधेपणा, माणुसकी, सगळा निरागसपणा हरवून बसलो आपण. या गजाला पाहिलं ना की आपली भाऊ, आपली काय ती रे, हिची मुलगी रे, अंबिकाची मुलगी जया जया जया, जयाची आठवण होती. ती अशीच खोळी, साधी आहे बिचारी, निरागस. ती सगळी माणसं यांच्यासारखी का नाही होत रे? ते सगळी जगातली माणसं जर या गजा आणि त्या जयासारखी जर झाली तर जग किती सुंदर होईल, सुखी होईल, शांत होईल. कुणाबद्दल मत्सर नाही, राग नाही, सदैव चेहऱ्यावर हास्य. बघा, कधी गजाला बघा, सतत हसत असतो. आमच्या जयाकडे बघा, कधी हाते बघ. आपण मात्र शहाणपणा आल्यामुळं चेहऱ्यावर एक विचित्र भाव घेऊन मिरवतो. असे निगरगट्ट दगडासारखे चेहरे करून मिरवत असतो, नाही? असो, चला, जेवण तयार आहेत, बसायला घ्या. झालं का? हा. चला चला. अहो वंश, तुम्हाला काही कळलं का? अहो या नगरकरांची डोकी फिरलीत की काही कळत नाही. काय झालं माधवी? अहो रावसाहेबांबरोबर आमचे हे गेलेत ना त्या भक्तीच्या लग्नाला आणि तिथेच जाऊन बसलेत. आणि मुक्ता परत आल्याशिवाय आम्ही काय घरी परत येत नाही असं म्हणतायत. आणि मुक्ता काय घरी परत येत नाही? अहो कशी येणार नाही ती घरी परत? आता हे दोघंही त्यांच्या दारात बसल्यावर तिला यावंच लागणार ना. माधवी, माधवी, मी तुला गॅरंटीने सांगते, मुक्ता काय परत येणार नाही. ते अजून काही दिवस तिथेच राहणार. आणि मी तर म्हणते जास्तीत जास्त दिवस तिथेच राहू देत त्यांना. हो असं काय बोलताय वंश? माधवी, तुझी अक्कल जिथे थांबते ना, तिथून माझी अक्कल सुरू होते. तुमची सुरू झालेली अक्कल काय म्हणते ते कळेल का मला? माधवी, कसं आहे ना, घरात आता युवराज सोडला तर कुठलाही पुरुष नाहीये. युवराज आणि जया मिळून दोघेही बिझनेस सांभाळतायत. युवराजला म्हणावं, बिझनेसचा वरवर बघू नको. आता कुणी नाही आहे ना, तसं बिझनेस मधली बारीक बारीक गोष्ट समजून घे. तशी माझी आता जया पण शहाणी झाली आहे. फक्त तिला माझ्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मग बघ मजा. माधवी, तुला कळतंय का मी काय बोलतेय?
वा दादा, असा भुकेचा तडाखा आणि त्यात असं गरम गरम पिठलं आणि भाकरी, क्या मजा आहे. पण मला एक कळलं नाही, आपण 7 माणसं आहोत ना, मग 5च ताटं का मांडली? काय झालं? अच्छा, म्हणजे पुरुष मंडळींनी आधी जेवायचं, मग घरातल्या बायका जेवणार असं. तुमचं झालं की बसतो आम्ही दोघे. पण हे काही मला मुक्ता तुझं पटलेलं नाहीये. हे म्हणजे आपल्या घरामध्ये त्या डायनिंग टेबलवर जेवताना सर्व स्त्री पुरुषांनी, घरातल्या सर्वांनी एकत्र बसण्याची सवय लावलीस तू. चांगलीच सवय लावलीस तू. पण मग तुझ्या स्वतःच्या घरामध्ये का असं? इथे का स्त्री पुरुष भेद आहे? मला नाही आवडले. नाही दादा, तसं काही नाहीये. तू मला काय सांगूच नकोस. मला काय ऐकायचंच नाही या विषयावर. दोघींनी गपचूप बसा आमच्या बरोबर जेवायला. जा, आपलं ताट घेऊन या. कुसुमताई, मोठ्या भावासारखा आहे मी. माझं ऐका, बसा तिथे गपचूप बसा. हो पण जर आपण एकत्र जेवणार नसू 7 जण, तर मी जेवणार नाही, मी तसाच झोपून जाईन. मग एवढं काय अवघडल्यासारखं त्याच्यात? चला या, बसा या. चला या. बसा. हे काय वेगळं ताट नाही घेतलं तुम्ही? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे नवरा बायको एकाच ताटात जेवायची पद्धत आहे का तुमच्याकडे? म्हणजे ही पद्धत आपणही भाऊ अवलंबून बघायला पाहिजे नाही? म्हणजे अर्थात आपल्या बायकांना पण सांगू, त्यांची परवानगी असेल तर आपल्या घरी सुद्धा अशी प्रथा सुरू करायला हरकत नाही. काय वाटतं? हो हो, म्हणजे दादा, एका ताटात नवरा बायकोनी एकत्र जेवायचं आयडिया चांगली आहे तुझी. पण आपल्या घरी असं झालं तर म्हणजे मी आणि माझी बायको असं एकत्र जेवायला बसलो होतो, म्हणजे थोडक्यात मी उपाशीच राहायचो बा. काय झालं एवढं गंभीर व्हायला? आणि ना आता हे सगळं आमचा विचार करणं सोडून द्या. आम्हाला हे जेवण जाईल की नाही, आवडेल की नाही, असं कसं बसणार, एवढा मोठा माणूस, एवढा श्रीमंत माणूस झोपणार कुठे, काय हे असले कसले विचारच करू नका. आम्ही मस्त सुखात आहोत, आनंदात आहोत इथे, काळजी करू नका. हा दादा, ऍक्च्युली ह्यांना एवढ्या पाहुण्यांची सवय नाहीये आणि घरात पण फक्त 3-4 जणच असतात. सो प्लेट्स आणि वाट्या ह्या लिमिटेड आहेत. काय सांगतेस? दादा आणि बाबा त्या मुक्ताच्या घरी राहणार आहेत? हो, मी तर म्हणते त्या मुक्तानी आणि सारंगनी घरी परत येऊच नाही. अगं पण आई, एवढ्याशा खोरात एवढी सगळी लोक कशी राहणार? एकतर दादांना आणि बाबांना अशा ठिकाणी राहायची सवय नाहीये. कसं मॅनेज करणार आहेत ते? करतील, काय करायचं ते मॅनेज. तू त्याचा विचार करू नकोस. हा विचार कर की ही आपल्याला मिळालेली एक संधी आहे. संधी? आई, मला कळत नाहीये तू नेमकं काय बोलतेस. तू सोडून घरातले सगळे पुरुष बाहेर आहेत. मग आता घरचा व्यवसाय कोणाला पाहायचाय? तुला पाहायचाय. सगळे होते तेव्हा व्यवसायाच्या व्यवहारात तुला खोल शिरता येत नव्हतं, पण आता शिर. अगदी खोलवर जा आणि सगळ्या खाचा खोचा सगळं जाणून घे. याचा फायदा आपल्याला पुढे करून घेता येईल. ताई, तू हा फोन वाजवतोय, जरा घेऊन ये ना. पटकन आण का जा. हो हो, फोन आण. बस जेवायला बस.
ते स्पर्धेवाल्यांचा फोन आहे. उचल विचार ना काय ते. हा बोला. अच्छा बर. वय वय चालन. नक्की कळवा. हा धन्यवाद. काय म्हणाले? स्पर्धेची तारीख कधी आणि कुठं आहे हे लवकरच कळवणार आहेत. आता स्पर्धा जवळ आली म्हणजे जोरात तयारी लागायला हवं. रियाज वगैरे जोरदार व्हायला पाहिजे. काय जिंकायचंच आहे आपल्याला. आणि आम्हाला माहितीये तू जिंकणार आहे. राईट. आणि नुसती संबळ वादनाची लढाई नाहीये, ही समानतेची लढाई आहे. गरीब श्रीमंतांच्या समानतेची लढाई आहे. गरीबाला सुद्धा एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा अधिकार आहे, त्याचा हक्क आहे, जिंकण्याचा हक्क आहे, बक्षीस घेण्याचा हक्क आहे, सन्मानाने समाजामध्ये मिरवण्याचा हक्क आहे. ही लढाई ह्याच्यासाठी आहे, तू जिंकलंच पाहिजेस. तुला सांगू मी गंमत, ही लढाई जिंकलीस ना तू, हे जे तुझ्या नावाने नाकं मुरडतात ना आमच्या रेणुकाच्या सासरची मंडळी, ही सगळी अभिमानानं सांगायला सुरुवात करतील लोकांना की ती मुक्ता आहे ना, मुक्ता नगरकर, ही आमच्या सुनेची नणंद लागते. हो, ती सासू तिची असंच सांगेल की नाही बघ. मालक आमचा हात संबळ, आमची ही कला लोकांसमोर येणं मला लय महत्वाचं वाटत. पण काय आजकाल लोक बाहेरच्या वाद्यांना जास्त पसंत करत आहेत, त्यामुळे आपला हा वारसा संपत चाललाय जणू. हा, आणि हा संबळ आहे ना म्हणजे महाराष्ट्राचं लय महत्वाचं वाद्य आहे. हो, आपली संस्कृती, आपली नाळ जुळली आहे त्याच्या संग. मराठी लोकांमध्ये तरी ही जागृती यायला पाहिजे. नक्की वय. आता आराम लय झाला. आता जोमानं स्पर्धेची तयारी सुरू करायला पाहिजे. भाऊ नशीब इतकं चांगलं आहे, भाऊ काका पण इकडे आहेत, नाना पण. हे दोन्ही गुरु माझ्यासोबत आहेत. देवी आईच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं सराव आता अजून चांगला होणार. जिंकणारच.